नमस्कार. आज आहे ना मी पहिल्यांदाच असं साडीचं अनबॉक्सिंग करणार आहे. याच्या अगोदर भरपूर पॅकेजिंग ओपन केले आहेत, भरपूर आलेले पार्सल जे आहे ते ओपन केलेलं आहे. पण आहे ना यावेळेस पहिल्यांदाच साडीचं असं पार्सल जे आहे ते ओपन करते आणि खरंच एवढं भारी वाटते ना, कारण की एकदम अशी खास साडी मी मागवलेली आहे. ती म्हणजे विठ्ठल रखुमाईची अशी प्रिंट असणार आहे आणि बघा कशी आहे, एकदम भारी वाटते आणि बघूनच म्हणजे छान वाटतंय आणि स्वस्तात मस्त असं मला वाटेल, कारण की अशा प्रिंट मिळणं किंवा प्रिंट असं नाही आहे, थ्रेड आहे खालून आणि अशी वरून प्रिंट आहे, म्हणजे वेगळंच काम आहे या साडीचं. आणि एकदम जरीची काठ, एकदम भारी काठ आहे. आणि आपण म्हणतो ना, तर आपल्याला आहे ना एक छान असं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि ना आपल्याला जेव्हा आपण असं म्हणतो तहान लागेल तेव्हा आड खातो, म्हणजे जेव्हा आषाढी एकादशी येते त्यावेळेस आपल्याला काहीतरी लूक बनवायचा असतो किंवा अशा साड्या नेसायच्या असतात, वेअर करायच्या असतात. पण त्यावेळेस कसं घ्यायचं, कधी घ्यायचं, म्हणजे सगळी गडबड होऊन जाते आणि ज्या वेळेस पाहिजे ते भेटत नाही. आता पार्सल घरी येईपर्यंत कधी 4 दिवस लागतं, कधी 8 दिवस लागतं, कधी कधी 5-6 दिवसातसुद्धा येऊन जातं, पण वेळ लागतो. त्याच्यामुळं आपण अगोदरच जर का तयारीला लागलो तर किती छान बरं. म्हणून आहे ना, आत्ताच तुम्हीसुद्धा साडी जर का आवडली तर नक्कीच लगेच परचेस करू शकता. कम्युनिटीला याची लिंकसुद्धा टॅग केलेली आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. तर अशी ही साडी आहे बघा, पूर्ण साडीवरती छान अशी बुट्टी आहे आणि काठ मला आहेत ना खरंच एकदम सॉफ्ट भारी वाटली. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, मी प्लॅनिंग करते की अफिलिएट मार्केटिंग करायचं, पण त्याचसोबत माझी ओळखसुद्धा एक वेगळी निर्माण व्हावी. आज मी केलेली आहे ही साडी ऑर्डर, तर तुम्ही बघू शकता. तर हे आहे आपल्या साडीचं ब्लाऊज पीस, इथंपर्यंत आहे, पूर्ण 1 मीटरचा ब्लाऊज पीस आहे. आणि त्यासोबतच इथे जे आहेत विठ्ठल आहेत आणि इथे रखुमाई आहे. तर असं डिझाईन दिलेले आहे. तर या जी डिझाईन आहे तर ती आहे ना अशी बाह्यावरती येणार आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवू तर तुम्ही जसं आरी वर्क वगैरे करता तर हे सेम तशाच प्रकारची प्रिंट आहे, जे की एकीकडे विठ्ठल आहेत आणि की एका बाहीवरती रखुमाई येणार आहे. तर असं आहे आणि हा असणार आहे साडीचा ब्लाऊज पीस. आणि हा आहे साडीचा नेस्ता पदर. मोठा आहे अगदी, आपण मोठी साईजचं, म्हणजे माझ्यासारखे जर का असतील ना मोठ्या साईजचं, तरीसुद्धा साडी परिपूर्ण असणार आहे, लांबी रुंदीला सुद्धा. तर अशी ही साडी आहे आणि बघू शकता पूर्ण प्रिंटेड असं काम आहे आणि एकदम दिसायला अप्रतिम अशी दिसणार आहे. टचकी टोचकी साडी नाही आहे, फुगणारी सुद्धा नाही आहे. आणि हा आहे साडीचा नेस्ता पदर. तर बघू शकता असा नेस्ता पदर आहे आणि या नेस्त्या पदरावरती सुद्धा विठ्ठल रखुमाई यांची बॉर्डर आहे. तर बघू शकता. आणि जे विठ्ठल रखुमाईला आपण टीका वगैरे लावतो ना, तर ही तशी प्रिंट दिलेली आहे. आणि हे आहेत आपले विठोबा रखुमाई. आता लवकरच येत आहे आषाढी एकादशी, तर त्या आषाढी एकादशीला आपल्याला अशा प्रकारची साडी एकदम स्वस्तात मस्त पडणार आहे आणि खरंच खूप छान आहे. पाहिजे असेल तर लिंक कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत तुम्ही कम्युनिटीला सुद्धा चेक करू शकता, म्हणजे ते या साडीची लिंक देईल. छान आहे, अप्रतिम आहे आणि तुम्ही तिकडून नक्की परचेस करू शकता स्वस्तात मस्त. ही साडी मार्केटमध्ये घ्यायला गेलं 1000 ते 1200च्या रेंजची आहे, पण ही आपल्याकडून फक्त 800 रुपयामध्ये भेटते. 802 रुपये इतकी याची किंमत आहे. त्याच्यामुळं सोडू नका, ऑफर आहे आणि ऑफरचा नक्की लाभ घ्या. जेव्हा आपली आषाढी एकादशी येईल ना त्यावेळेस या साडीची जी रेंट आहे ना ती वाढणार आहे. त्याच्यामुळं आत्ताच या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच हा जो मी वेअर केलेला हा जो ड्रेस दिसतोय, हा सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर असा आहे, एकदम छान आहे, कपडा क्वालिटी मस्त आहे आणि एकदम भारी. त्यासोबत हा जो प्लाझो आहे मी वेअर केलेला, एकदम प्लाझो असा दिसतोय. 1 मिनिट थांबा. आता बघू शकता हा जो प्लाझो आहे ना, असं वाटत नाही की हा प्लाझो आहे, तर हा एकदम स्कर्ट असल्यासारखं वाटतोय. तर बघू शकता एकदम फुल घेअर आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या अंगावरती जेवढे काही ड्रेसेस वेअर करते तर मी ना सगळे प्रोडक्ट जास्त माझ्याकडे लिंक असते, म्हणजे मी जे ड्रेस ऑर्डर करते म्हणजे मला विश्वास आहे. तर मिशोकडून मी मागवलेले हे माझे ड्रेस असतात आणि एकदम छान असतात, स्वस्तात मस्त अशा आपल्याला परवडणाऱ्या प्राईजमध्ये. आता हे जे प्लाझो आहेत ना, मी गेले 3-4 महिने झालं वापरते, अजिबात त्याला काहीच व्हाय नाही. मी वैतागले, कसं काय याला काहीच व्हाय नाही, एवढं म्हणजे परिपूर्ण आहे, आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं. त्याचसोबत फिटिंगलाही व्यवस्थित बसतं. याच्यामुळं
फिटिंगची अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न या साडीचा, तर मी साडी तुम्हाला रीलद्वारे नक्की दाखवते कशी आहे, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. मी कम्युनिटीला सुद्धा याची लिंक दिलेली आहे ऑलरेडी, आणि पुन्हा एकदा देईल मी वेअर केल्याच्या नंतर. नक्की चेक करा. आणि तुम्हा सगळ्यांचे खूप सारे थँक्यू सगळ्यांचे धन्यवाद. आता बघा, त्याचसोबत हा जो ब्लाऊज आहे, जो की आता तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितला आहे, तर हा सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे फिटिंगची झंझट नाही. माझे पहिले जे ब्लाऊज आहेत ते तर मला येणं झालेत, म्हणून मी हा सुद्धा ब्लाऊज जो आहे तो मिशोवरूनच मागवलेला आहे. एकदम कम्फर्टेबल आहे आणि तुम्हाला घातल्यावर तर कळलंच. आता या साडीवरचा काय मी ब्लाऊज शिवलेला नाही, त्याच्यामुळे मी हाच ब्लाऊज यूज करणार आहे आणि ती साडी नेसणार आहे आणि तुम्हाला दाखवते ती कशी दिसते. तर ब्लाऊजसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, आणि त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला नक्कीच देईल. वेअर केल्यानंतर ही साडी जी आहे ती अशी दिसते. याची काठ अशी आहे आणि याचा जो रिच लुक आहे तो एकदम परफेक्ट असा आहे. तर हा जातोय आपल्या साडीचा पदर, आणि बघू शकता पदरावरती एकदम, आणि पदरावरती ही विठ्ठल रखुमाईची अशी प्रिंट आहे. तर या पदरावरती अशी ही विठ्ठल रखुमाईची अशी प्रिंट आहे आणि पदर एकदम सॉफ्ट. तर या साडीचा असा लुक जातोय. आणि जर तुम्हाला ही साडी आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा. साडी फुगणारी नाही, टचकी एकदम अप्रतिम अशी आहे. तुझी साडी तुझी पाहिली, मठावरची तुझी टिकली लावून पाहिली, सगळं केलं तरी सुद्धा गंध नाही काही.